यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने हे पत्र पाठवलंय आणि यात त्यांनी पक्ष संघटनेतल्या बदलांच्या बाबतची कागदपत्र लवकरात लवकर सादर करा असं सांगितलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या या पत्रात निवडणूक आयोगाने पक्ष संघटनेतल्या बदलांच्या बाबतची कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत। पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। त्यामुळे या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। हा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं चर्चेला जातोय। निवडणूक आयोगाने 27 जुलै 2026 ला हे पत्र पाठवलं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना हे पत्र पाठवलं गेलंय। पक्ष संघटनेतल्या बदलांबाबतची कागदपत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। 26 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये बदल केलेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झाले नाहीयेत। या बदलांबाबतची वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले। तिकडे विद्यार्थी आंदोलनाच्या नंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्याच्यानंतर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशींकडे सोपवण्यात आला। असं असलं तरी विरोधकांनी मात्र हाच धागा पकडत फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाईल असे दावे करायला सुरुवात केली। 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे। 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये फडणवीसांनी हे सिद्धही केलं। त्यामुळे विरोधकांनी आता फडणवीसांनी दिल्लीत जावं यासाठी विरोधकांना घाई झाली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे। पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे। मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। ही माझी माहिती आहे। कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। देशाचं शिक्षण मंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत। आम्हालाही वाटतं की महाराष्ट्राचा एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत। पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे। पण महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे, व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा।